कानाला हेडफोन लावून पु ल देशपांडे ऐकणारा गुजराती आहे. मी मगाशी तुम्हाला सांगितलं की हे मराठीचं बाळकडू आमच्यासाठी ते बाळकडूच होतं. मी मागे एक प्रसंग सांगितला होता, आज मुद्दामून तो प्रसंग सांगतो आपल्याला की हे आमच्या धमन्यांमध्ये आलं कुठून. मी एवढा महाराष्ट्रासाठी मराठीसाठी कडवट का झालो. लहानपणापासूनचे अनेक प्रसंग आहेत माननीय बाळासाहेबांबरोबरचे, पण मी एक प्रसंग कधीही विसरणार नाही आणि तो 1999 सालचा आहे. त्या 1999 साली शिवसेना भारतीय जनता पक्षाची युती सरकार येणार नाही अशी परिस्थिती होती. पवार साहेब त्यावेळेला त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापन केला होता. वेगवेगळे लढले होते आणि मग सगळ्या त्या वादामध्ये, शिवसेना भारतीय जनता पक्षाच्या त्या वादामध्ये काहीच होईना. दिवसामागून दिवस चाललेत परंतु काही होईना. एके दिवशी मी मातोश्रीला खाली बसलो होतो, दुपारची वेळ होती. अचानक 2 गाड्या लागल्या. साधारणपणे 3:30-4 वगैरे वाजले असते. ते जरा वेळेला नाव विसरतो मी, पुण्याचं कोण तो जावडेकर, प्रकाश जावडेकर आणि काही मंडळी आली. मला म्हणाले, राज बाळासाहेबांना अर्जंट भेटायचंय. म्हटलं आत्ता ते भेटणार नाही. म्हटलं ती त्यांची झोपायची वेळ आहे. नाही म्हणे अर्जंट आहे म्हणे. म्हटलं नाही भेटणार. म्हटलं मी तुम्हाला सांगतो. म्हटलं काय विषय काय. म्हटलं मी बोलायचं काम करतो. म्हटलं काय विषय काय. आणि त्यांना सांगा मुख्यमंत्री पदाचा विषय झालेला आहे. म्हटलं अच्छा, अरे वा. म्हटलं काय झालं. सुरेशदादा जैन यांना दोन्ही बाजूने आम्ही ठरवलंय की त्यांना मुख्यमंत्री करायचं. एवढं फक्त बाळासाहेबांना सांगायचं. ठीक आहे. मी वर गेलो. रूममध्ये काळोख, शांतता. आम्ही अरे तुरेमध्ये बोलायचो म्हणून मी हाक मारली. म्हटलं हे काका गाढ झोपले होते. म्हटलं काका उठ. ए काका उठ. माझ्या बघितलं माझ्याकडे. काय रे. म्हटलं नाही, ती सगळे खाली जावडेकर वगैरे सगळी मंडळी आली आहेत. म्हटलं बरं मग. नाही ते म्हणतात ते मुख्यमंत्री पदाचा विषय झालाय म्हणून. म्हटलं पण ते म्हणाले काय झालं. ते म्हणाले सुरेशदादा जैन यांना मुख्यमंत्री पदासाठी दोन्ही जणांनी सांगितलं की करायचं म्हणून. असं माझ्याकडे बघितलं त्यांनी. त्यांना जाऊन सांग महाराष्ट्राचा मुख्यमंत्री मराठीच होईल, दुसरा कोणी होणार नाही. मराठी या एका विषयासाठी मला तिकडे कळलं की या माणसाने सत्तेवर लाथ मारली. हे संस्कार ज्या पोरावरती झाले असतील तो मराठीसाठी तडजोड करेल काय. बाकी सगळ्या युत्या आघाड्या सगळ्या कुठच्याही गोष्टी होत राहतील. महाराष्ट्र, मराठी माणूस, मराठी भाषा याच्यावर तडजोड होणार नाही. कोणत्याही परिस्थितीत होणार नाही. याच्या पुढे देखील तुम्ही सर्वांनी सावध असणं पण गरजेचं आहे आणि सतर्क असणं पण तेवढंच गरजेचं आहे. पुढे पुढे काय काय गोष्टी घडतील, काय काय गोष्टी होतील कल्पना नाही. परंतु मला असं वाटतं की ही मराठीसाठीची एकजूट ही कायम राहावी आणि महाराष्ट्रामध्ये माननीय बाळासाहेबांचं जे स्वप्न होतं ते पुन्हा साकारावं अशी एक आशा, अपेक्षा आणि इच्छा व्यक्त करतो आणि आपल्या सर्वांची मी रजा घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद राजसाहेब. मला सांगा, आपल्या सगळ्यांपेक्षा आज जास्त आनंदी कोण झालं असतं. आपल्या सगळ्यांपेक्षा आज जास्त आनंदी कोण झालं असतं. ज्यांनी मराठी माणसाला उभं केलं ते हिंदू हृदय सम्राट माननीय बाळासाहेब.
आज त्यांची पुढची पिढी इथे मंचावर एकत्र येऊन मराठीचा गजर पुन्हा एकदा करते आहे. आणि त्या आजोबांचे 2 लाडके नातू आज आपल्या समोर मराठीचा झेंडा पुढे नेण्यासाठी सज्ज झालेले दिसत आहेत. अमित ठाकरे इकडे उपस्थित आहेत, आदित्य ठाकरे उपस्थित आहेत. मी त्यांचंही स्वागत करतो. या वास्तूला NSCI डोम असं म्हणतात, पण इथे आज देश पाहतोय मराठी भाषे